गुजरातमधून सराईत चोर जेरबंद, नाशिकचे 3 गुन्हे उघड. नाशिक पोलिसांच्या तपासाची व्याप्ती आता राज्याच्या सीमा ओलांडत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. घरफोडी आणि मोटारसायकल चोरीच्या मालिकेमागचा सराईत आरोपी थेट गुजरातमधील वडोदरा येथून जेरबंद करण्यात आलाय. मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी भरतसिंग गुरमीतसिंग शिकलीगार हा गुजरातमधील वडोदरा येथे लपल्याची माहिती मिळताच पोलिसांचे विशेष पथक तातडीने रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेऊन नाशिकमध्ये आणण्यात आले. चौकशीत आरोपीकडून होंडा शाईन मोटारसायकल आणि मोबाईल फोन असा सुमारे 1,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात चौकशीत आरोपीने नाशिकमधील घरफोडी आणि वाहन चोरीच्या आणखी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यामुळे मुंबई नाका आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यातील मिळून 3 गुन्ह्यांचा छडा लागला आहे. तसेच मध्य प्रदेशातील 2 साथीदारांसोबत गुन्हे केल्याची माहितीही समोर आली असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ने केलेल्या या कारवाईमुळे आंतरराज्य गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्याची नाशिक पोलिसांची क्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस ठाणे करत आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वराज आंदोलन न्यूज.